हां सारिका, प्लीज एक 2 स्ट्रॉंग कॉफी पाठवून दे. थँक्यू. मग काय म्हणतंय आधुनिक स्वयंवर? विक्रांत, मग अजून काय म्हणायचं? मला ना काय रिॲक्ट करू तेच कळत नाही. आजी ना अगदी टिपिकल वागायला लागलीये. म्हणजे ती ना लग्नाच्या मार्केटमध्ये सेल लागलाय आणि अभि नाही तो कभी नाही असं झालंय तिचं. हे मस्त आहे. अभि नाही तो कभी नाही. आणि आज माहिती का तिने मला चक्क फोटो दिले. म्हणाली मी शॉर्टलिस्ट केलेले आणि यापेक्षा उत्तम मुलगा त्या वधूवर सूचक मंडळात नाहीये. आणि सगळ्यात टॉपर म्हणजे तो सलील पंडित. सलील पंडित नाव ऐकल्यासारखं वाटतंय. मी SMS नव्हता का केला? आपली गाडी बिघडली होती तेव्हा भेटला होता ना तो आपल्याला. हो 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 हो, आठवलं आठवलं. चांगला आहे तो. हा पण आजी म्हणते ते सुद्धा बरोबर आहे. म्हणजे तो चांगला आहे म्हणून बाकीच्यांवर अन्याय व्हायला नको. आणि कसं आहे, त्या दिवशी तो तिथे होता म्हणून मदतीला धावून आला. आणि मदतीला धावून येणं हा काही क्रायटेरिया असू शकत नाही. लग्नासाठी उत्सुक असलेला तरुण जगातील कुठल्याही मुलीच्या मदतीला धावून जाणारा असतोच. झाली मस्करी करून? सॉरी सॉरी, पण हे खरं आहे. बरं आपण एक काम करूया, तुम्हाला फोटोज दाखवू, आपण सिलेक्ट करूया. नको. कम ऑन. ओके. नाही नको. काय झालं? तू परत हसणार, मस्करी करणार, त्यापेक्षा नकोच. मीच बघते माझं माझं. मी असं काही करणार नाही. बघू दे. May I coming, sir? येस. मला एक ठेवायचं. नाही मी घेते. अहो नको नको, मी घेते ना. झालं. थँक्यू. थँक्यू. दे दे. बघ बघ, तू परत हसायला लागलास. नाही सॉरी सॉरी. नाही नको. आय एम सिरियस. ओके. तर हा स्वप्नील सावंत, वडिलांचा बिझनेस, मुंबईत स्वतःचं घर, महाबळेश्वरला फार्म हाऊस. वाव. ऍपल ज्यूस पिणारा नाहीये, ओकेजनल ड्रिंक करतो. काय वाईट नाही आहे ना? कळवलाय त्यांनी. चल निघ निघ लवकर आता. काय झालं? थँक्स. का? आजीचा फोन होता. सलील पंडितने होकार कळवलाय. अरे वा, अभिनंदन. झाला आनंद? अगदी मनासारखं केलंस रे बाबा. पुढेही सगळं असंच व्यवस्थित कर देवा. आता मात्र तिला या स्थळाला होकार देण्याची चांगली बुद्धी दे. इतका हट्टीपणा करते ना ती, कोणाचंच काही ऐकत नाहीये. सगळं शेवटी तुझ्याच हातात आहे रे बाबा. तूच सगळं नीट कर म्हणजे झालं. मला ना लॉटरी लागल्यावर जसा आनंद होतो ना तसा आनंद झालाय. मी तुला म्हणालो होतो ना की हाच मुलगा आपल्या मनूसाठी योग्य आहे म्हणून. हो हो म्हणाला होतात बर का तुम्ही. मुळात आपल्या मनूला कोणी नकार देऊच शकत नाही. आपली मानसी तशी खूप लागवी मुलगी आहे. गॉड, बस.
हे असं का होतं हे मला डॉक्टरना विचारायचे. मनूच्या जन्मापासून पाहतोय, मनूचं जरा जरी कौतुक केलं ना की हिच्या पोटात दुखायचं. आता तर बाळ पोटात लाथा मारतय. बाळ जन्माला आल्यावर त्याला सुद्धा मी विचारणार आहे. विचारा विचारा. पण बरं का, हे मनूचं घरात ठरलंय हे कोणाला सांगू नका बरं का. हो हो. हो, आत्ता हो म्हणताय, पण मग थत्तेंकडे पेपर वाचता वाचता सगळं सांगून टाकाल, कळलं? आठवणींनी सजवला तुम्ही प्रत्येक क्षण, केलात प्रत्येक दिवस मांगल्याचा सण. काहीतरी सुचलं पाहिजे रे बाबा. का सुचत नाही? शी बाबा, हे काय सुचत नाहीये? काय माही, काय सुचत नाहीये तुला? हा, काय हवंय मी सांगू का तुला? मला असं काहीतरी हवंय हा, या घरातल्या प्रत्येक माणसाविषयी हा. की जे त्यांना माहित नाही की ते मला माहित आहे. हो, त्यात काय एवढं? मी कशा करताय मग? हो का? हा. हा. काय बघतोयस? कोण आलं? आपली ती गीता आहे ना, गीता. हा, तिचं काय? मला वाटतं की तिच्या मनात तुझ्याबद्दल काहीतरी सारखं शिजत असतं. हो का? बरं, पुढे? आणि मोहन, त्याचं काय? त्याचं तर काय विचारूच नकोस का. तू त्याला एवढा चांगला फटकारलास, हा, पण काय पालथ्या घड्यावर पाणी. झालं तुझं? ठीक आहे, आणखीन आहे ना भरपूर. आहे आहे. हा, हा, सांगतो बोल, ना मी. बोल बोल. काय आहे, माझी नजर आणि कान हा. दोन्ही तीक्ष्ण आहेत ना, म्हणून. आता तेच कान असे धरून लांब करीन ना, मला घरातल्या प्रत्येकाला शुभेच्छा द्यायच्या होत्या. त्यामुळे मला वाटलं तू काहीतरी सुचवशील. तर तुझं आपलं चाड्या चुगल्या चालूच आहेत सगळ्यांच्या बद्दल. नाही तसं नाही माही, पण पण अरे नान्या, प्रत्येक घरात प्रत्येक माणूस दुसऱ्याबद्दल काहीतरी बोलत असत, पण ते लगेच विसरून जायचं असतं. मला खात्री आहे आता मी जे काही बोलले ना ते जाऊन तू लगेच बाहेर सगळ्यांना सांगणार आहेस. नाही नाही. नाही नाही काय, अरे मी काय तुला ओळखत नाही काय? अगं माई, असं कसं करेन मी? हा. हॅलो, कशा आहात? मी छान आहे. तुम्ही कशा आहात? आणि मोनिका कशी आहे? ती सुद्धा अगदी उत्तम आहे. वा. मी ना एक छान बातमी सांगायला फोन केलाय. हो का? बोला ना. म्हणजे तसं अजून काही नक्की नाहीये, पण आमच्या मनूला एक खूप छान स्थळ आलंय. मानसीसाठी? अरे वा वा, छान. त्या मुलांनी स्वतःहून होकार कळवलाय. फार छान, फार छान. आता आम्हाला पार्टी हवी आहे. आजोबा, काय हे? काय ग मनू, काय झालं? दळवींकडे कुणी सांगितलं? मी. आजी, तूच आजोबांना सांगत होतीस ना की कोणाला सांगू नका म्हणून, आणि तूच. हाय, मी सलील बोलतोय. हॅलो मानसी, मी सलील बोलतोय, सलील पंडित.